मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोऑर्सेट ब्लाउज। मैत्रिणींनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला एक एक गोष्टी पद्धतशीररित्या क्लिअर होतील। त्यानंतर आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या व्हिडिओची मदत झाली पाहिजे। मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपण टाकत असतो ब्लाऊजची शोल्डर। तर मी त्याआधी तुम्हाला ब्लाऊजची डायग्राम दाखवते। बघा, आपला ब्लाऊज कसा असणार आहे। इथं आपल्या ब्लाऊजला या अशा पद्धतीच्या पट्ट्या असणार आहेत, ओके। आणि इथून आपला हा ब्लाऊज असा असणार आहे बॅकमध्ये। इथं तुम्ही असंच असेल तुमचं, ओके। हा झाला आपला बॅक पार्ट। फ्रंटमध्ये बघा, फ्रंटमध्ये आपला अशा पद्धतीचा ब्लाऊज असणार आहे, म्हणजे त्याला फक्त या पट्ट्या येतील, तिथं स्लीव्ज वगैरे येणार नाही। आणि हा असेल आपला चेस्ट पार्ट, ओके। आणि इकडे तुमचा हा पॅटर्न असाच असेल आणि इथून तुमचं चेस्टपर्यंत अशा पद्धतीचा शेप येणार आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीचा ब्लाऊज आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला शोल्डर वगैरे मायनस किती करायचं आहे, त्यानंतरच आपण हे सगळं क्लिअर करणार आहोत, ओके। त्यानंतर तुम्ही मागचा नेक डीप पण तुम्ही तयार किती ठेवायचा आहे ते तुम्ही डिसाईड करायचं आहे। पुढचा नेक पण तुम्हाला तयार किती ठेवायचा आहे ते पण तुम्ही डिसाईड करून घ्यायचं आहे। मेजरमेंट आहे छातीचं 36 साईज। प्रत्येक साईजमध्ये तुम्ही करू शकता। तर मी तुम्हाला सांगते की साईजनुसार बदल कसे होतील। सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं असतं। शोल्डर आहे 15 इंच। 15ला डिवाइड 2 करायचं। जे पण तुमचं शोल्डर असेल त्याला डिवाइड 2 करायचं। बघा, 15 होतं, 15ला डिवाइड 2 केलं, 7.5 इंच मला शोल्डर मिळालं। तर ते 7.5 इंचावरती मी इथं एक मार्किंग केलं। बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। हे 2.5 इंच इथून 1 इंच डाऊन जायचं आहे, जिथं आपण शोल्डर मार्क केलं। 2.5 इंच आणि 1 इंच डाऊन लक्षात घ्यायचं। क्रॉस लाईन मार्किंग करून घ्यायची। सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट ड्रॉ करत आहोत, ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, ओके। त्यानंतर आपला असेल मुंडा। मुंडा मार्किंग करताना सूत्र वापरायचं आहे। जेव्हा तुमची छाती 28 ते 32 असेल तोपर्यंत तुम्ही सूत्र वापरायचं आहे। छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच। जेव्हा तुमची छाती 32च्या पुढे गेली 40 पर्यंत, तेव्हा तुम्ही सूत्र वापरायचं आहे। छाती डिवाइड 6 प्लस पाऊण इंच, ओके, 0.75। तर आता आपली छाती आहे 36 इंच, तर आपल्याला पाऊण इंच त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल। म्हणजे छातीला डिवाइड 6 करायचं। 36ला डिवाइड 6 केलं किती मिळेल? 6 इंच मिळालं। मग नंतर प्लस त्याच्यामध्ये 0.75, म्हणजे पाऊण इंच प्लस केलं किती मिळाला? 6.25 इंच, 6.75। इथून आता 6.25 इंचावरती मी एक मार्किंग करते। जिथं एक 6.25 इंचावरती मार्किंग केलं म्हणजेच मुंडा मार्किंग केला, तिथून एक लाईन मार्क करून घ्यायची। ती असेल आपली छातीची लाईन। ब्लाऊजची उंची आपली टाकायची बाकी आहे, उंची टाकून घेऊयात। उंची आहे 15 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। 16 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। आता इथून सरळ लाईन मार्क करून घ्यायची। जिथं आपण ब्लाऊजची उंची मार्किंग केली ती असेल आपली कमरेची लाईन। आता आपल्याला मुंडा मार्किंग करून घ्यायचं आहे। मुंडा मार्किंग करण्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल। तर टोटल शोल्डरमधून आपल्याला 2.5 इंच मायनस करायचं आहे। तर टोटल शोल्डर 15 इंच आहे। 15मधून मायनस 2.5 म्हणजे 2.5 इंच केलं, 12.5 इंच मिळालं। डिवाइड त्याला 2 करायचं, किती मिळेल? 6.25। इथून आता 6.25 इंचावरती मी एक मार्किंग करते। सेम तेवढंच 6.25 इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं। आता हे दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे, सरळ लाईन मार्क करून घ्यायची। बघा, सरळ लाईन मार्क करून घेतली। मुंड्याला आकार द्यायचा आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा, म्हणजे डायरेक्टली टेप फोल्ड करा। जिथं तुमचा टेप फोल्ड झाला तो मिळाला आपल्याला सेंटर। क्रॉस मार्किंग करायचं आहे मुंड्याला आकार देण्यासाठी।
बॅक पार्ट आपण ड्रॉ करतोय म्हणून क्रॉस मार्क 1 इंचावरती करा. त्यानंतर छातीचं मार्किंग आपलं बाकी आहे. छातीचं मार्किंग छाती डिवाइड 4 म्हणजे छातीचा चौथा भाग करायचा. 36चा चौथा भाग केला, 9 इंच मिळालं. इथून 9 इंचावरती एक मार्किंग करायचं. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे ॲड करायचं आहे. हे बघा कम्प्लिटली 1.5 इंच ॲड झालं. मैत्रिणींनो, तुमची जी पण छातीचं माप असेल त्याला तुम्हाला डिवाइड 4 करायचं आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. माझ्याकडे आर्महोल कर्व आहे, मग मी कर्वला व्यवस्थित सेट करते आणि मुंड्याला आकार देते. बघा इथं एखाद लाईन मागे पुढे झालं तर चालेल, पण आपला आकार हा प्रॉपर आला पाहिजे. तसं म्हणजे अगदी नॉर्मलच आहे. जास्त डिफरंट येत असेल तर तुम्ही रीचेक करा. ओके. कमरेचं मार्किंग करायचं आहे. कमर आहे 31 इंच. 31ला डिवाइड 4 करायचं म्हणजे चौथा भाग त्याचा केला, 7.25 इंच मिळालं. इथून 7.25 इंचावरती एक मार्किंग केलं. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. कमरेमध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीचं लुझिंग ॲड करायचं नाही आहे किंवा पाठीमागे टक्स पण आपल्याला घ्यायचं नाही आहे. ओके. 1.5 इंच जे पण मार्जिन आहे ते ॲड करून घ्यायचं, म्हणजे जसं जोडून घ्यायचं. बघा 1.5 इंच मार्जिन जोडून घेतलं. आता आपलं ब्लाऊज डीप नेक आहे, बोट नेक नाही, म्हणून आपण इथून सरळ करून घ्यायचं आहे शोल्डर. तर शोल्डर मी इथून सरळ करून घेतलं. आता आपलं इथून 1/2 इंच मायनस करून घ्यायचं आहे. बघा 1/2 इंच शोल्डर हे मायनस करून घेतलं. हे कंपल्सरी असेल प्रत्येक मापासाठी, म्हणजे आपल्याला इथं लूज पडायला नको म्हणून. क्लिअर झालं तुम्हाला? आता हे आपण बॅक पार्ट होता तो साईडला ठेवून घेऊयात आणि फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करूयात. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपला फ्रंट पार्टचं सर्व ड्राफ्टिंग आणि कटिंग झालं की आपण व्यवस्थित साईड पार्ट वगैरे रिचेक करत असतो. त्यानंतरच बाकीचा लूक जे आपलं फायनल मार्किंग असेल ते ठरवत असतो. म्हणून आता हे आपण साईडला ठेवूयात. ओके. आणि फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करूया. त्यासाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतलेला आहे फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगसाठी. आता इथून आपल्याला शोल्डर मार्किंग करायचं आहे. जे पण शोल्डर असेल त्या शोल्डरच्या निम्म मार्किंग करायचं. जिथून शोल्डर मार्क केलं तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. 2.5 इंच 1 इंच दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस मार्किंग करायचं आहे. क्रॉस लाईन मार्क करायची. म्हणजेच इथून आता मुंडा मार्किंगसाठी 6.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. जेवढा आपण बॅकमध्ये घेतलेला होता सेम तेवढाच मुंडा फ्रंटमध्ये घ्यायचा. मुंडा मार्किंग करून झालेला आहे. तिथं एक सरळ लाईन मार्क केली, ती असेल आपली छातीची लाईन. आता ह्या क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन घ्यायचं आहे. बघा 5 इंच आहे म्हणजेच 2.5 इंचावरती. आता इथं आपल्याला टेप ठेवायचा आहे. टेप ठेवला. इथून आता गड्याची उंची टाकायची. गड्याची उंची आहे 7 इंच. त्यानंतर आपला शोल्डर टू ॲपेक्स जो पण असेल त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करा. तर 10 इंच आहे, 1/2 इंच प्लस केलं 10.5 मिळालं. ही असेल ब्लाऊजची उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचं. माझं इथं बरोबर आलं म्हणून मी काही प्लस केलं नाही. ओके. इथून आता शोल्डर टू ॲपेक्स आहे तिथून एक लाईन मार्किंग करून घ्यायची. गड्याची पण लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. हे आता आहे तसंच राहू द्यायचं. आता छातीचं मार्किंग करून घेऊया. छातीमध्ये लुझिंग ॲड करायचा आहे 1.5 इंच. तर 36 प्लस 1.5 इंच लुझिंग ॲड केलं तर बघा 37.5 मिळालं. नंतर त्याला डिवाइड 4 करायचं, 9.37. इथून आता 9.37 इंचावरती मार्किंग करायचं. म्हणजेच 9.5 इंचाला एक लाईन कमी. ओके. त्यापुढे 1.5 इंच मार्जिन. बघा माझं इथं 0.25 कमी पडलं, मी वाढवून घेईल नंतर. ओके. आता ॲपेक्स टू ॲपेक्स मार्किंग करायचं आहे. ॲपेक्स टू ॲपेक्स आहे आपला 7 इंच, त्याचा निम्म टाकला 3.5 इंच. इथं जेवढा मार्क केला त्याच्यामधून 1/2 इंच मायनस करून कमरेच्या लाईनवरती मार्किंग करायचं आहे. पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे 1.5 इंच. आता हा टक्स व्यवस्थित इथं जोडून घ्यायचा ॲपेक्स पॉईंटला. बघा ॲपेक्स पॉईंटला जोडून घेतला. इथून हे 3 इंच
हे 3 इंच आता ह्या दुसऱ्या लाईनवरती टेप ठेवायचा. कमरेचं मार्किंग होतं आपलं 7.25 इंच. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर बघा इथून मी 1.5 इंच मार्जिन ॲड केलं. टक्स आपण मोजण्यात धरलेला नाही, कारण आपला मोजण्यात जर धरला तर आपला ब्लाऊज हा कमरेमध्ये आपल्याला कमी पडेल, याची काळजी घ्यायची आहे. ओके. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. शोल्डर मायनस करायचं आहे. शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला टोटल शोल्डरमधून -2.5 इंच करायचं आहे. 12.5 मिळालं, नंतर त्याला डिवाईड 2 करायचं. 6.25 इंच आपल्याला शोल्डर मिळालं. सेम इथं 6.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. तेवढंच 6.25 इंच इथं मार्किंग करायचं आहे छातीच्या लाईनवरती. आता हे दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे. सरळ लाईन मार्क करून घ्यायची. इथं आता आपला डीप नेक आहे म्हणून शोल्डर सरळ करून घ्यायचं आहे. इथून क्रॉस मार्क असेल आपलं 1.25 इंच. इथून या पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा. 0.25 इतका आतमध्ये येऊन अशी क्रॉस लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. क्रॉस लाईन मार्किंग झाल्यानंतर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. कर्व असेल कर्वने द्या, कर्व नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हाताने पण देऊ शकतात. बघा, मुंड्याला आकार देऊन घेतला. आता मुंड्यातला टक्स कसा घ्यायचा आहे तर बघा, मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचाचा. तर बघा इथून टेप आपण ठेवायचा. जिथं मुंड्याला 1 इंचावरती टच झाला तिथं एक मार्किंग करायचं. आता ह्या 1 इंचापासून अर्धा इंच ह्या पॉईंटच्या वरती मार्किंग करा, अर्धा इंच पॉईंटच्या खाली मार्किंग करा आणि हे दोन्ही मार्क इथं ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचे आहेत. बघा, ॲपेक्स पॉईंटला जोडून घेतले. इथून आता इकडची लाईन चेक करायची किती आहे ॲपेक्स पॉईंटपर्यंत. बघा 5.5 इंच, त्यावरती एक लाईन, तेवढीच आता इकडची मोजायची. जेवढा पण टेप वरती गेला तेवढं मार्क करायचं. इथून आता अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. म्हणजेच बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. बघा, नवीन मुंड्याला आकार कसा द्यायचा तुम्हाला समजलं. बघा, नवीन मुंड्याला आकार देऊन झाला. आता प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा. इथून खाली ही फिटिंग लाईनकडची लाईन आहे, त्या लाईनचा सेंटर घ्यायचा. बघा 5.5 आलं म्हणजे डायरेक्टली टेप फोल्ड करा. परत अजून एक वेळा ह्या सेंटरपासून टेप फोल्ड करायचा. सेम फोल्ड खाली पण मार्किंग करायचा. पहिला जो मार्क आहे खाली कमरेपासून वरती, पहिला तिथून बाहेर अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. दुसऱ्या मार्कवरती 25 इतकं मार्किंग करायचं, म्हणजे 1/2 इंच इतकं मार्किंग करायचं आहे. आता हे लाईन्स असे जोडून घ्यायचे. इथून आता अगदी आतमध्ये येऊन असं थोडा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. इथं पण बघा पॉईंट तयार झालेला आहे, तर पॉईंट आपल्याला घ्यायचा नाही, थोडा राऊंडमध्ये शेप तुम्ही देऊन घ्यायचा. आता इथून आपल्याला शोल्डर टू लोअर चेस्ट मार्किंग करायची आहे. म्हणजे तुमची जी पण शोल्डर टू लोअर चेस्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मार्क करून प्लस करून मार्किंग करायचं आहे. 13 इंच आहे तर 13.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं. इथून आता ही लाईन सरळ मार्क करायची. सरळ मार्क केली. आता गळ्याची उंची आणि ॲपेक्स पॉईंट मार्क केलेला आहे, त्याचा एक सेंटर घ्यायचा. परत अजून एक सेंटर घ्यायचा. हे बघा, तर इथून आता आपल्याला मार्किंग करायचं आहे बाहेर अर्धा इंचावरती. ओके, क्लिअर झालं तुम्हाला वरती. आता हे सगळे मार्किंग तुमच्या लक्षात आले. इथून आता हा पॉईंट मोजायचा. आता आपल्याला हा जो हे कप्स आहेत हा शेप द्यायचा आहे राऊंडचा. ओके, तर हा शेप कसा द्यायचा हे आपण बघूया.
इथून आता ही लाईन मोजून घ्यायची, किती आलेली आहे बघा, 3 इंचला एक लाईन कमी. आता तेवढंच मार्किंग करत जायचं, 3 इंचला एक लाईन कमी, 3 इंचला एक लाईन कमी, 3 इंचला एक लाईन कमी. बरोबर या पॉईंटवरती टेप ठेवायचा, 3 इंचला एक लाईन कमी असं मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण. 3 इंचला एक लाईन कमी, हे बघा असं पूर्ण मार्किंग करायचं. इकडे सुद्धा पूर्ण असं मार्किंग करत जायचं आहे, 3 इंचला एक लाईन कमी असं. ओके, म्हणजे तो शेप आपल्याला परफेक्टली मिळेल, कमी किंवा जास्त होणार नाही. आणि आपला जो कप्स असेल त्या कप्समध्ये सुद्धा तुम्हाला परफेक्टली मिळणार आहे. बघा क्लिअर आहे तुम्हाला. आता ही ॲपेक्स पॉईंटची जी लाईन आहे ही अशी सरळ मार्क करून घ्यायची. इथून आता 0.25 मार्क करायचं. हे मार्किंग इथं ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचं आहे बघा असं, म्हणजे तो टक्स आपला मायनस होणार आहे. इथून पण अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आणि हा टक्स पण आपला मायनस होणार आहे. हे बघा इथून आता अर्धा इंचपासून खाली टेप ठेवायचा आणि नवीन जो मुंड्याला आकार दिला होता तो मोजायचा पूर्ण. ओके, किती आलेला आहे, 3.25 इंच. तर इथून 3.25 इंचच्या निम्म करायचं, किती मिळेल हे बघा, 1.5 इंच, त्यावरती एक लाईन इतकं. तर इथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा पॉईंट इथून इकडे घेऊन घ्यायचं बघा असं, इथं जोडून घ्यायचा. बघा इथं जोडून घेतला. हा जो पण आपला राऊंड शेप असेल हा आपण इथं असं जोडून घ्यायचा. हा पूर्ण जो राऊंड आहे तो असं हाताने तयार करून घ्या. हे बघा पूर्ण असा राऊंड आपला तयार झाला. आता इथून हे चेक करायचं, इथं किती अंतर आलेलं होतं, 3 इंचला एक लाईन कमी. तेवढंच 3 इंचला एक लाईन कमी एक मार्किंग करायचं, त्यावरती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मार्जिन. ओके, तर ही लाईन आहे, ही लाईन इथं जोडून घ्यायची इथं, आणि ही लाईन आता इथं जोडायची. बघा इथून आपला जो पार्ट आहे तो बरोबर असा जॉईन झाला आणि इथून आपली या सेंटरपासून आपली जी आहे ती पट्टी येणार आहे इथपर्यंत. तुम्ही इथून असं चेक करू शकता की तुम्हाला ती पट्टी कुठे पाहिजे आहे. तर बघा मला ती पट्टी इथून 2 इंचावरती पाहिजे आहे. ओके, एक मी मार्किंग करून देते म्हणजे आपल्या स्लीव्ज नाही. ओके, बघा ही जी पण आपली पट्टी आहे ती पट्टी तुम्हाला कुठून पाहिजे ते तुम्ही डिसाईड करू शकता. इथून आता आपला हा जो पूर्ण शेप आहे बॉडीचा तो अगदी प्रॉपर मिळालेला आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही. आता हे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि हे कट करून झाल्यानंतर त्याला हे टक्स मायनस कसे करायचे ते आपण व्यवस्थित पूर्णपणे जॉईन कसं करायचं आहे. टक्स फेविकॉलने मी तुम्हाला चिटकवून दाखवणार आहे. हे जे आहे हा बेल्ट हा पण आपल्याला जॉईन करायचा आहे. तर हे सगळं तुम्हाला जॉईन कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवेल. बघा मैत्रिणींनो, जे पण आपलं मायनस होणार आहे तिथं मी अशा लाईन्स ड्रॉ करून दिल्या म्हणजे तुम्हाला समजेल की आपला परफेक्टली जो शेप आहे तो कसा येणार आहे. आता आपला सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट बाकी आहे जो की आपण प्रिन्सेस कट मोजतो तो. तर इथून बघा आता इथून एक ही लाईन मोजून घ्यायची आहे. ओके, बघा किती आली, 5.5 इंचला एक लाईन कमी. तेवढंच आता इकडची ही लाईन मोजायची. बघा 5.5 इंचला एक लाईन कमी इतकं इथं मार्किंग केलं. इथं जेवढं पण मार्किंग आलेलं असेल त्याच्यामध्ये 0.25 इतकं प्लस करून इथं एक मार्क करायचं आहे आणि इथून ही लाईन अशी क्रॉस मार्क करायची, म्हणजे जोडून घ्यायची. हे बघा जोडून घेतली. हे पण आपलं मायनस होणार आहे पूर्ण. हे बघा असा आपला बॉडीचा शेप असेल. तर आता बघा तुम्ही इथपर्यंत प्रॅक्टिस करा. मी जर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स दिली ना तर ते तुम्हाला झेपणार नाही किंवा तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. तर मैत्रिणींनो एवढी तुम्ही आता प्रॅक्टिस करून घ्या. तुम्हाला आजची आपली पद्धत कशी वाटली, ब्लाऊजचं तुम्हाला ड्राफ्टिंग कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवेल याच्या पुढची जी ड्राफ्टिंग आहे ती.
हे व्यवस्थित टक्स मायनस कसे करायचे, आपल्याला मार्जिन कुठं वाढवायचं आहे, बॅकपार्टमध्ये आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असं मार्किंग अजून आपले जे बाकी आहेत ते कसे करायचे आहेत. मैत्रिणींनो, थँक्यू आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. मैत्रिणींनो, चला थांबवते. ऑनलाईन क्लासेसबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. मैत्रिणींनो, चला थांबवते. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया.